ओके सो काल आपण काय काय घेतलं तर ते बघू. काल आपण विस्कोसिटी पासून सुरुवात केली होती. विस्कोसिटी म्हणजे काय, विस्कोसिटीची डेफिनेशन वगैरे झाली होती. ओके, विस्कोसिटी काय आहे, काय आहे विस्कोसिटी? Is a property of fluid in which the one layer is resisting for movement to the another adjacent layer is called as viscosity. One layer जी असते ती काय करते, दुसऱ्या जे काही लेयर आहे त्याला ऍडजेसंट लेयर म्हणजे शेजारची जी दुसरी लेयर आहे त्याच्यावरची त्याला काय करत असते, रेजिस्ट करत असते. इट इज कॉल्ड एज विस्कोसिटी. आणि विस्कोसिटी ही इंडिकेट केली जाते म्यू नी. विस्कोसिटी साठी न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय होतो, अप्लाय होतो. ओके, सो हा जो काही न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी तो काय सांगतो, टाउ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू du डिवाइडेड बाय dy. सो du डिवाइडेड बाय dy, तर हे काय, हे शेअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलोसिटी ग्रेडियंट. ओके, आणि मग ह्याचं जे हे आहे की प्रोपोर्शनल साइन आहे ते हे रिमूव्ह करण्यासाठी आपण इथं काय प्रोव्हाइड केला, कोएफिशियंट प्रोव्हाइड केला. सो हा झाला आहे. हा कोएफिशियंट म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ डायनामिक विस्कोसिटी. ओके, कोएफिशियंट ऑफ डायनामिक विस्कोसिटी. सो याचा फॉर्म्युला काय आला, कोएफिशियंट ऑफ डायनामिक विस्कोसिटी शियर स्ट्रेस डिवाइडेड बाय काय, हे कोणती टर्म आहे, काय म्हणतो त्याला, हा वेलोसिटी ग्रेडियंट. काय म्हणतात, वेलोसिटी ग्रेडियंट. बरोबर का, भरपूर वेळा सांगितलंय, लक्ष द्या. सो आता याचा हे काय युनिट काय आहे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, हे काय त्याचं एसआय युनिट आहे. 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर म्हणजे 10 पॉइंट काय, हे 10 पॉइंट. सो हे एक लक्षात ठेवा. हे झालं होतं. नंतर काय पाहिलं होतं रे आपण, क्लासिफिकेशन ऑफ नाही, आपण कायनेमॅटिक विस्कोसिटी पाहिली होती. काय पाहिली होती, कायनेमॅटिक विस्कोसिटी. सांगा, कायनेमॅटिक विस्कोसिटी म्हणजे काय? अरे वेलोसिटी नाही रे, विस्कोसिटी. Kinematic viscosity is the ratio of dynamic viscosity to the mass density. So ह्याला mu ने इंडिकेट करतात. So mu divided by rho. ओके, हे काय त्याचा फॉर्म्युला आहे. आणि ह्याचे युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इक्वल टू 10⁴ सेकंड स्क्वेअर मीटर स्क्वेअर पर सेकंड का, मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, सो हे एक झालं होतं. नंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड बघितला होता. त्याच्यामध्ये पहिला होता आयडियल, रियल, न्यूटोनियन, नॉन न्यूटोनियन. सो आयडियल म्हणजे काय सांगा, तुम्ही वाचत नाही बरं का, म्हणजे तुम्हाला एकही गोष्ट सांगता येत नाही म्हणजे तुम्ही वाचत नाही. घरी गेल्यावर 100% वाचायचं. रील्स बघत बसायच्या नाहीत जर पास व्यवस्थित व्हायचं असेल तर. आपण डबल रिव्हिजन घेतोय पण तुम्ही एकही गोष्ट सांगत नाहीये. सांगा, आयडियल फ्लुइड आणि रियल फ्लुइड म्हणजे काय, तर आयडियल फ्लुइड म्हणजे काय की द फ्लुइड विच डज नॉट हॅव काय, तर विस्कोसिटी, कॅपिलॅरिटी, कॉम्प्रेसिबिलिटी, सरफेस टेन्शन एक्सेट्रा लाईक प्रॉपर्टीज इज कॉल्ड एज आयडियल फ्लुइड. ज्याच्यात असल्या प्रॉपर्टीज नाहीयेत त्याला काय म्हणतो, आयडियल फ्लुइड म्हणतो. अँड रियल फ्लुइड म्हणजे काय, द फ्लुइड विच डज हॅज प्रॉपर्टीज लाईक विस्कोसिटी, सरफेस टेन्शन, कॅपिलॅरिटी, कॉम्प्रेसिबिलिटी, त्याला काय म्हणायचं, रियल फ्लुइड. मला सांगा, न्यूटोनियन फ्लुइड आणि नॉन न्यूटोनियन फ्लुइड म्हणजे काय रे?
viscosity is called as liquid. The fluid which follows the Newton's law of viscosity is called as Newtonian fluid. आणि fluid does not follow the Newton's law of viscosity is called as non-Newtonian fluid. सोपं असतं. तुम्ही खूप कॉम्प्लिकेटेड करू नका. मी तुम्हाला अजूनही सांगतो. स्टार्ट आहे किती झालंय किती वाचायचं. आता बेस पक्का करा. तुम्हाला हळूहळू कळत आणि तुम्ही काय करू शकता पुढच्या एक कॅप्चर करू शकता. तर तुम्ही बेस पक्का नाही केला तुम्हाला भरपूर आहे आणि पुढे खूप हे बरं का कॉम्प्लिकेशन आहे. तुम्ही असं समजू नका आणि असंही समजू नका की बाहेरच्या क्लासमध्ये असं झालंय पटपट एवढं नाही सांगत त्यांना येत नाही. मला अनुभव आहे. मी 10 वर्ष झाले हेच काम करतोय. पोरांना येत नाही. जाते क्लासला मस्त राहून येते. आता आपल्या क्लासमध्ये नाहीत पण तिकडच्या क्लासमध्ये असतील मुली तिकडे बघून इकडे बघून येते रील्स बघते मस्त राहते. शेवटी काहीही येत नाही. परत खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे रेग्युलर करा बरं का. मी सांगतोय त्याच्यावर लक्ष द्या. मी मुगम असं काही पण नाही सांगत. काहीतरी महत्वाचं असतं तर असंच सांगत असतो. मला अनुभव आहे. ज्या मुलाला एखादा भतला ढ मुलगा असो आणि एखादा हुशारातला हुशार मुलगा असो ढ मुलांनी रेग्युलर जर अभ्यास केला तर खूप चांगले पर्सेंटेज पडू शकतो हुशार मुलापेक्षा. त्यामुळं असा नका विचार करू की ते आहे ते आहे. तुम्ही फक्त कॉन्स्टंट राहा. अभ्यास करा. कॉन्सन्ट्रेट करा. वाचा. नाही लक्षात आलं परत विचारा. माझा फोकस असतो फक्त शिकवण्यावर मुलांना समजण्यावर. पण मुलांनी पण तेवढे इनपुट द्यायला पाहिजे. चला खूप मुलं यावेत खूप तीच भेटावी असा उद्देश नाहीये आपल्या क्लासचा. आपल्या क्लासचा उद्देश फक्त चांगलं शिक्षण भेटावं. चला तर आपलं काय चालू होतं क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड आणि काल आपण अजून एक प्रॉपर्टी बघितली ती म्हणजे कोणती कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय काय रे कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे change in volume to the unit volume is proportional to the change in pressure is called as compressibility. म्हणजे change in pressure change in pressure is directly proportional to change in volume to the original volume. ह्याला काय म्हणतो आपण हे कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतो. मग परत वरचं जसं आपण प्रोपोर्शनल साइन कन्वर्ट केलं तसं इथं पण प्रोपोर्शनल साइन कन्वर्ट करण्यासाठी इक्वल साइन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक काय करतो आपण कोएफिशिएंट किंवा कॉन्स्टंट घेतो. तो घेतला आपण के. के म्हणजे काय बल्क modulus. So bulk modulus is equal to change in pressure to the ratio of change in volume to the unit volume. त्याला कळलं काय? चला नेक्स्ट काय घ्यायचंय आता नेक्स्ट कोणतं सांगू. आता आपण काय घेणार आहे तर आपण घेणार आहे बुक दे सरफेस टेन्शन. अभ्यास करत होता काय हो का कळलं हे कॉलेजमध्ये काही कळतंय का रे. तुम्हालाच कळत नाही का सगळ्यांनाच कळत नाही. इकडे बघते सर जर त्यांना कळत नाही परत तुझं साईटच लिहून काढले लिहून घ्यावं. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी है बा सरफेस टेंशन. काय असतं सरफेस टेंशन तर पहा टेंशन म्हणजे काय स्मॉल टी सिग्मा. सरफेस टेंशन काय होतं की जनरली ज्यावेळेस एखादा वॉटर किंवा लिक्विड मॉलिक्यूल किंवा कोणताही आपला मॉलिक्यूल जो आहे तर तो काय करत असतो की एक टेन्साइल फोर्स हा काय करत असतो अप्लाय करत असतो. सगळ्या बाजूने काय करत असतो टेन्साइल फोर्स अप्लाय करत असतो. मग ज्या वेळेस समजा
एखादा मॉलिक्यूल आहे, हा काय करतोय, टेन्साईल फोर्स अप्लाय करतोय, तो अशा पद्धतीने सगळ्या बाजूने एक काय करणार, तो फोर्स अप्लाय करणार आहे, बरोबर आहे. हे काय आहे, मॉलिक्यूल आहे हा, आणि हा मॉलिक्यूल काय करतोय, एक फोर्स अप्लाय केल्यामुळं अशी एक तयार होती. असे हजारो करोडो मॉलिक्यूल काय करतात, एकमेकांवर फोर्स अप्लाय करतात सगळ्या बाजूनी. ओके. किंवा इंटरमॉलिक्युलर त्यांच्यात काय असतं, अट्रॅक्शन असतं. मग काय होतं पुढं, की ज्या वेळेस पण ज्यावेळेस हे सरफेसच्या आत असतात, सबमर्ज असतात. सबमर्ज म्हणजे काय, बुडालेले असतात. त्यावेळेस काय होतं, ते सगळ्या बाजूने अप्लाय करतात. पण ज्यावेळेस हेच वॉटरचे मॉलिक्यूल हे कुठं असतात, तुमच्या सरफेसवर असतात. कुठं असतात, सरफेसवर असतात. तर सरफेसवर फक्त एकाच बाजूने त्यांना काय करता येतो, फोर्स काय करता येतो, अप्लाय करता येतो. कारण वरचं मीडियम काय आहे, वेगळं आहे, बरोबर आहे. हे वरचं मीडियम काय आहे, वेगळं आहे. मग हे जे मीडियम आहे, त्या मीडियम मध्ये हे करता येत नाही, म्हणून असे सगळे मॉलिक्यूल एकमेकांवर काय करतात, फोर्स अप्लाय करत राहतात. इमॅजिन होतंय का, हा वॉटरचा सरफेस आहे, काय कन्सिडर करा, हा काय आहे, वॉटरचा सरफेस आहे, आणि इथं एकदम थोड्या थोड्या अंतरावर काय आहे, तर असे मॉलिक्युल्स आहेत, आणि ते काय करतायत, ते टेन्शन अप्लाय करतायत किंवा फोर्स अप्लाय करतायत एकमेकांवर. ओके. सो ह्या फोर्स मुळे काय होणार आहे, की ह्या फोर्स मुळे एक लेयर तयार होती, आणि ती काय होती, त्याला म्हणतो आपण टेन्साईल लेयर. ती जी लेयर असते ती टेन्साईल असते. मग त्याच्यामध्ये काय होतं, की जर समजा तुम्ही बघितलं की नदी नाही बरं का, पण शांत जे पाणी असेल, तर त्याच्यावर जो सरफेस असतो त्याच्यावर किडे किंवा काही अजून पानं वगैरे तरंगून जातात, बरोबर आहे, ते बुडत नाही. का, कारण हा एक लेयर असते, जी लेयर काय करते, त्याला टेन्साईल फोर्स अप्लाय करते. ती काय करते, रेझिस्टिव्ह फोर्स अप्लाय करते वर एखाद्या स्मॉल छोट्याशा ऑब्जेक्टला किंवा लाईट वेट ऑब्जेक्टला. त्याच्यामुळे काय होतं, की ते सिंक होत नाही. ह्याला काय म्हणलं जातं, सरफेस टेन्शन म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, सरफेस टेन्शन. ओके. सो याच्यात डेफिनेशन काय आहे, liquid made of a number of molecules. These molecules attract each other. The force of attraction between the molecules are in equilibrium as shown in the figure. The molecule it causes a pull on the free surface of liquid layer called as surface tension. या surface tension ला काय म्हणलं जातं, as the property of a liquid which enables or allows it to resist the tensile stress. म्हणजे ही जी काही फोर्स आहे, ही properties of a fluid which allows which creates a layer which resists the tensile force is called as surface tension. एक सरफेस वर लेयर फॉर्म होती, आणि त्याच्यामुळे काय होतं, की बाहेरचा जे टेन्साईल फोर्स आहे तो काही प्रमाणात रेजिस्ट केला जातो, त्याला म्हणलं जातं सरफेस टेन्शन. भरपूर वेळा विचारलं जातं, तुम्हाला नोट्स मध्ये डिटेल मध्ये दी, कन्सेप्ट कळाली का. आता जर समजा तुम्ही वरून एखादा पाण्याचा थेंब टाकला, तर तो बरोबर गोल होतो, बरोबर आहे. हे कशामुळे होतं, तर सरफेस टेन्शन मुळे होतं. कारण तो काय करते, एक लेअर फॉर्म करतात, आणि एअर जे आहे, बाहेरची एअर आहे, ती काय करू शकत नाही, त्याला पेनिट्रेट करू शकत नाही. तो एअरचा जो टेन्साईल फोर्स आहे, तर तो काय करतो, तो रेजिस्ट करतो, म्हणून तो एका गोल म्हणजे सरफेस ड्रॉप मध्ये कन्वर्ट होतो. कळालं का. दुसरी गोष्ट, की सोप बबल पण एक त्याचाच प्रकार आहे. सोप बबल जो आहे, सोप बबल म्हणजे जो ह्याचा बुडबुडा असतो, तो पण त्याचाच एक प्रकार आहे. दुसरी गोष्ट, जर समजा तुम्ही कपड्यांवरचे डाग जर बघितले, तर त्यासाठी वॉशिंग पावडरच का लागते, कारण हे जे डाग असतात ह्याचं सुद्धा एक स्वतःच सरफेस टेन्शन असतं. काय असतं, सरफेस टेन्शन असतं. सरफेस टेन्शन असल्यामुळं ते साध्या पाण्याला काही होऊ देत नाही, पेनिट्रेट होऊ देत नाही. पेनिट्रेट म्हणजे कळतं तुम्हाला, आत जाऊ देत नाही. त्या सरफेस टेन्शनला परत मग कमी करण्यासाठी आपण काय करतो, वॉशिंग पावडर वापरतो, जेणेकरून ते जे आहे
ते कमी होतं सरफेस टेन्शन आणि डाग काय खातं निघून जातं. सो हे सरफेस टेन्शनचा एक महत्वाचा यूज आहे. ओके, नेक्स्ट आहे कॅपिलॅरिटी. तुम्हाला किती वाजता क्लास आहे? 9ला. ओके, सो कॅपिलॅरिटी म्हणजे काय? सो आता कॅपिलॅरिटी एक खूप साधी कन्सेप्ट आहे. कॅपिलॅरिटी इज डिफाइंड ॲज व्हेन द glass tube is inserted in the liquid pool in vertical direction, the water level in the capillary म्हणजे काय असतं माहितीये का? कॅपिलरी म्हणजे एक ग्लास ट्यूब असते, एकदम पातळ ट्यूब असते ग्लासची. हॉलो असतं, हॉलो म्हणजे दोन्ही बाजूने काय असते, मोकळी असते. ओके, अशी एक ट्यूब असते जिचं डायमीटर 6 mm पेक्षा जास्त नसतं. किती mm पेक्षा? 6 mm पेक्षा, म्हणजे एक वायरच्या आकाराचं एक ट्यूब असते. तर ती ज्यावेळेस आपण इट इन्सर्टेड व्हर्टिकली इनटू द लिक्विड पूल मध्ये, म्हणजे एखाद्या लिक्विड सरफेस मध्ये व्हर्टिकली आपण त्याला इन्सर्ट करतो, देन द वॉटर लेवल किंवा लिक्विड लेवल in the capillary rise or fall with respect to the liquid level at the pool, liquid pool surface or free liquid surface. That phenomenon is called as capillarity. म्हणजे काय होतं की समजा ही एक ट्यूब आहे आणि मी काय केलं, त्याला याच्यामध्ये एखाद्या भांड्यात, लिक्विड पूल म्हणले ना, एखाद्या लिक्विडच्या भांड्यात त्याला इन्सर्ट केलं, तर त्याच्यामध्ये काय होतं की ह्या लिक्विडची जी काय लेवल आहे कशामध्ये, कॅपिलरी मध्ये वाढती किंवा कमी होते, म्हणजे ह्या लिक्विड सरफेस पेक्षा विथ रिस्पेक्ट टू द फ्री लिक्विड सरफेस इट द लिक्विड लेवल इन द कॅपिलरी राइजेस और फॉल्स, म्हणजे वाढती किंवा कमी होती. ह्या फेनॉमेनॉनला काय म्हणलं जातं? कॅपिलॅरिटी म्हणलं जातं. कळतंय का? सांगा बरं काय आहे परत, मी काय सांगितलं पटपट. कॅपिलरी पासून सुरुवात करा ना, काहीतरी सांगा. अरे काहीतरी सांगा, एखाद्या पिक्चरची स्टोरी सांगा. काय सांगितलं मी आता? कॅपिलरी काय केली जाते, एक कॅपिलरी ग्लासची ट्यूब असते, ती काय करतो आपण लिक्विड सरफेस मध्ये व्हर्टिकली इन्सर्ट करतो. तर त्यावेळेस आपण ती व्हर्टिकली इन्सर्ट करतो, तर कॅपिलरी मधली जी लिक्विडची लेवल आहे ती वाढते किंवा कमी होते. त्या फेनॉमेनॉनला काय म्हणलं जातं? सांगा. लिक्विड मध्ये व्हर्टिकली जाते काय, लिक्विड लेवल इन द कॅपिलरी, लिक्विडची लेवल कशामध्ये, कॅपिलरी मध्ये काय करते, वाढती किंवा कमी होती. या फेनॉमेनॉनला काय म्हणलं जातं? कॅपिलॅरिटी. काय म्हणलं जातं? कॅपिलॅरिटी. हे तुम्हाला कुठं ओरल मध्ये विचारलं जाऊ शकतं की काय कॅपिलॅरिटी, कुठं बघितली तू कॅपिलॅरिटी? तर एक्झाम्पल कुठं बघितलं माहिती का तुम्ही? तर काय होतं की ज्या वेळेस समजा आपण घर बांधतो, काही जुने घर असतात ना, तिथं काय होतं, अशी ओल चढती वर. तर कधी विचार केलाय का बरं की पाणी खाली आहे आणि वर चढली आहे व्हर्टिकली, तर ती का चढली असेल? त्याचं फेनॉमेनॉन काय आहे? कॅपिलॅरिटी. बरोबर आहे, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आहे ना हे. ग्रॅव्हिटी कुठं खाली ओढते पाण्याला, पण ग्रॅव्हिटीच्या विरोधात जाऊन ते काय होतं, व्हर्टिकली अपवर्ड जातं. त्याला काय म्हणलं जातं? तर कॅपिलॅरिटी म्हणलं जातं. अजून दुसरं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही कधी विचार करता का की झाडाला पाणी आपण मुळांना देतो, मग ते वर कुठं जातं? झाडामध्ये मोटर आहे का?
नाही ना मोठं. तिथं कोणतं फेनॉमेनॉन हे होतं, ऍक्ट होतं, कॅपिलॅरिटीला बारीक बारीक शिरा असतात झाडांमध्ये, त्या काय करतात, ते कॅपिलरी ऍक्शन थ्रू ते काय होतं, मग वर जातं पाणी, कुठं जातं, वर जातं. तर ज्या वेळेस दुसरी गोष्ट, दिव्यातली वात. दिव्याच्या वातीत आपण कापूसच का वापरतो, कारण ज्यावेळेस ती कापसाची वात करतो आपण, त्याच्यामध्ये छोटे छोटे पोर्स असतात, वॉइड्स असतात, ते एकमेकाला कनेक्ट होऊन काय होती, तयार कॅपिलरी तयार होती, आणि त्याच्यामुळे तेल काय होत जातं, वर येत जातं. सो ह्याला म्हणतात कॅपिलॅरिटी. ज्या वेळेस वॉटर लेवल, सॉरी लिक्विड लेवल इन द कॅपिलरी इज हायर दॅन द फ्री लिक्विड सरफेस, दॅट phenomenon called as capillary rise. काय म्हणतात ह्याला, capillary rise. आणि when the water liquid level in the capillary is below the free liquid surface is called as capillary fall. काय म्हणलं जातं, capillary fall. म्हणजे ज्या वेळेस पाणी कधी कधी काय होतं, लिक्विड वर डिपेंड आहे. जर समजा तुमची अधेसिव्ह प्रॉपर्टी जास्त असेल लिक्विडची, अधेसिव्ह कोहेसिव्ह माहिती का तुम्हाला, अधेसिव्ह म्हणजे काय, अधेसिव्ह म्हणजे काय, की जर समजा लिक्विड हे एकमेकांमध्ये चिटकण्यापेक्षा when the intermolecular attraction between the liquid and the other surface is more is called as adhesive property. म्हणजे लिक्विडचे जे मॉलिक्युल आहेत त्यांचं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन पेक्षा त्याचं आणि दुसऱ्या सरफेसचं, दुसऱ्या मॉलिक्युलचं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन जास्त असेल तर त्याला काय म्हणलं जातं, adhesive प्रॉपर्टी. म्हणजे तुम्ही भरपूर वेळा अधेजर अधेसिव्ह असं काहीतरी जाहिरातीत ऐकत असतात, कशात मध्ये, फेविस्टॉल, फेविस्टिक वगैरे वगैरे मध्ये. तर त्याच्यामध्ये काय होतं की ते जे लिक्विड आहे ते काय होतात, सरफेस मध्ये जास्त चिटकतात, म्हणजे सरफेसचा आणि त्यांचा काय होतो, जास्त बॉन्ड चांगला असतो. बरोबर आहे. काही काही पोरांचं असतं पहा, आपल्या क्लास मधले पोरं सोडवायचे, बाहेरच्याच क्लास बरोबर फिरत जायचं, त्याला काय म्हणायचं, अधेसिव्ह पोरं, अधेसिव्ह प्रॉपर्टी. आणि कोहेसिव्ह म्हणजे काय, तर when the material has more intermolecular attraction of a similar substance, म्हणजे स्वतःच्याच सबस्टन्स बरोबर जास्त इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असलं तर त्याला काय म्हणायचं, कोहेसिव्ह प्रॉपर्टी. एकमेकांमध्ये त्यांचं काय, स्वतःमध्ये जास्त हे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे, बरोबर आहे, तर त्याला काय म्हणायचं, कोहेसिव्ह. आणि अधेसिव्ह म्हणजे काय, की ज्यांचं बाकीच्या सरफेस बरोबर अट्रॅक्शन. ओके. सो ज्या वेळेस अधेजन जास्त असतो त्यावेळेस काय होतं, कॅपिलरी राईज होते, आणि कोहेजन जास्त असतं त्यावेळेस काय होतं, कॅपिलरी फॉल. कळतंय काय सांगितलं, आता इथून एकदा सांगतो तुम्हाला, म्हणजे पुस्तकात. When a small diameter tube less than 6 mm, जसं मी सांगितलं, is kept inside the pool of liquid, it is observed that the liquid level in the tube either rises or falls to the liquid level in the pool of the liquid as shown in the figure. The definition काय आहे, the phenomenon of rise or fall in the liquid surface in the capillary tube relative to adjacent level of the liquid is called as capillarity. जसं मी सांगितलं की काय आहे, when a capillary tube inserted in the liquid pool, the liquid level in the capillary rises or fall with respect to the free liquid surface in the pool is called as capillarity. काय म्हणायचं, it is called as capillarity. ओके, समजतंय ना, नक्की. when the liquid level is rises in the capillary with respect to the free liquid surface in the pool, this is called as capillary rise. लिक्विड लेवल राईज होतं कशामध्ये, कॅपिलरी मध्ये, त्यावेळेस काय होतं, कॅपिलरी राईज होतं. when liquid level in the capillary falls with respect to काय, हा फ्री लिक्विड सरफेस, तर त्याला काय म्हणायचं, कॅपिलरी फॉल. ओके.
आता कॅपिलॅरिटी ऑकर्स ड्यू टू adhesion and cohesion between the molecules on surface. adhesion किंवा cohesion मुळे काय होतं, हे कॅपिलॅरिटी होतं. adhesion असेल लिक्विड मध्ये तर कॅपिलरी राईज होतं. if the adhesion force between the molecules of a liquid and tube is more than the cohesion force, then the liquid will wet the glass surface and the liquid level will rise. Okay, so तसं सांगितलं की लिक्विड लेवल काय होणार, राईज होणार. कधी, ज्यावेळेस adhesion असेल त्यावेळेस. when the adhesion is more than the cohesion in the liquid, the liquid level in the capillary will rise. आणि फॉल कधी होणार, ज्यावेळेस कोहेजन असेल त्यावेळेस. सो एक्सप्रेशन फॉर कॅपिलॅरिटी. सो कॅपिलॅरिटी मध्ये एक्सप्रेशन काय आहे, तर त्याचं जास्त काही नाही आपल्याला, फक्त एक लक्षात ठेवा की ही आहे समजा कॅपिलरी राईज झाली, त्याचं स्वतःच काय सरफेस टेन्शन सिग्माने इंडिकेट केलंय. त्याचं काय डायमीटर आहे स्मॉल डी, बरोबर आहे. आणि राईज किती झालाय, हा एवढ्या लेवल पर्यंत राईज झालाय, म्हणजे एच एवढा राईज झालाय. ओके, सो आणि ह्यानी काय केलंय, ह्या सरफेस बरोबर किती अँगल केलाय, थिटा अँगल केलाय. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. सो तुमचा जी कॅपिलरी राईज आहे किती ठिकाणी तुम्ही h इक्वल टू 4 सिग्मा कॉस थिटा. आता इथे 46 म्हणायचं नाही, लक्षात येते ना, सिग्मा येतो 4 सिग्मा कॉस थिटा डिवाइडेड बाय गॅमा डी. काय गॅमा डी. सो ह्याला काय म्हणतो आपण, कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला. h म्हणजे कॅपिलरी राईज. आता राईज झाला असेल तर राईज, फॉल झाला असेल तर फॉल. कळतंय का, हे याच्यावर क्वेश्चन येतात. ओके ओके. वेपर प्रेशर, वेपर प्रेशर. तर वेपर प्रेशर म्हणजे काय असतं की अंडर द इक्विलिब्रियम कंडिशन द वेपर अबाव द लिक्विड सरफेस एक्झर्ट्स अ प्रेशर ऑन द लिक्विड इज कॉल्ड एज वेपर प्रेशर. वेपर प्रेशरचं काय असतं, आता समजा हा एक कंटेनर आहे, कंटेनर म्हणजे बंद कंटेनर आहे हा. कंटेनर म्हणजे एक डब्बा आहे किंवा एक टँक आहे जो बंद आहे, आणि इतकी काय लिक्विड लेवल आहे त्याच्यामध्ये. ओके, सो इथं असणारा जो काही वेपर आहे, वेपर म्हणजे काय की ह्याच्या ज्या वाफा गेलेल्या असतात त्या काय करतात, त्या याच्यावर एक प्रकारचं ह्या असलेल्या लिक्विडवर प्रेशर अप्लाय करतात. काय अप्लाय करतात, प्रेशर अप्लाय करतात. म्हणून त्याला काय म्हणलं जातं, वेपर प्रेशर. वेपर प्रेशर. त्याच्यावर खूप काही विचार नका करू. कधी कधी काय होतं की न हे वेपर प्रेशर इतकं जास्त होतं, हे पाणी उकळायला सुरुवात होती. विचार करा, बिना आगीची पाणी उकळतं, कशामुळे, ह्या वेपर प्रेशर मुळे. त्याच्यावर खूप काही नाही क्वेश्चन, ह्याच्यावर खूप काही विचार करू नका. बरं, आता प्रॉब्लेम सुरू करायचे का मग, छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, घ्या. प्रेशर झाल्यावर प्रेशरचे प्रॉब्लेम सुरू करू. फॉर्म्युला लिहून घेता आधी. हे तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. रो म्हणजे काय रे, फॉर्म्युला काय असणार आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. याचं युनिट काय असणार आहे, केजी पर मीटर. नेक्स्ट आहे कोणता आहे, नेक्स्ट काय म्हणतात त्याला,
गॅमा काय कन्फ्यूज व्हायचं नाही. कायनेमॅटिक विस्कोसिटी अशी न्यूटन पर मीटर क्यूब. तिसरी सांगा काय आहे प्रॉपर्टी कार्तिक? तिसरी प्रॉपर्टी काय आहे? वेट डेन्सिटी झाली ना. स्पेसिफिक व्हॉल्यूम सांगा. व्हॉल्यूम अपॉन वेट. काय त्याचं युनिट? पर न्यूटन. हा सांगा नेक्स्ट. जी और एस ने इंडिकेट केली जाते. हा सांगा. और काय म्हणू शकतो आपण? वेट डेन्सिटी ऑफ फ्लूइड. वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. नेक्स्ट सांगा. विस्कोसिटीचा सांगा फॉर्म्युला. झेड नाही रे बाळांनो तो. मग तेव्हा अशी एक लाईन करायची आणि असं करायचं त्याला. तर म्हणतात टाऊ. काय म्हणतात त्याला? टाऊ. हा शियर स्ट्रेस आहे. तुम्ही सॉमला लक्ष द्यावर का कॉलेजमध्ये? टाऊ डिवायडेड बाय आणि ह्याला काय म्हणतात खाली काय आहे? कोणता? वेलोसिटी ग्रेडियंट. यू म्हणजे वेलोसिटी, वाय म्हणजे समजा डेप्थ आहे. बरं का लक्षात ठेवा. इन का लक्षात? चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय चेंज इन डेप्थ. आणि हा काय? शियर स्ट्रेस. अजून कशाचा आहे रे फॉर्म्युला? कायनेमॅटिक विस्कोसिटी न्यू. हे म्यू आहे, हे न्यू आहे. हे काय असणार आहे? म्यू डिवायडेड बाय रो. त्याचे युनिट काय असतं रे? मीटर स्क्वेअर पर सेकंड. आणि 1 मीटर स्क्वेअर पर सेकंड इक्वल टू 10⁴ स्ट्रोक्स. याचं युनिट काय असणार आहे? न्यूटन. ह्याचं सांगा. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके. आणि हे म्हणजे किती असणार आहे? 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर म्हणजे किती? 10 पॉइंट्स. नेक्स्ट. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस इक्वल टू मायनस डीपी डिवायडेड बाय डीव्ही डिवायडेड बाय व्ही. ओके. मायनस आहे. लिहून तिथं मायनस इंडिकेट्स द रिडक्शन ऑफ चला नेक्स्ट. क्लास कॅपिलॅरिटी H इक्वल टू काय असणार आहे? 4 सिग्मा कॉस थीटा डिवायडेड बाय गॅमा डी. सो याच्यामध्ये लिहा सिग्मा सरफेस टेंशन. ओके. थीटा एंगल मेड बाय सरफेस विथ कॅपिलरी. गॅमा म्हणजे माहिती आहे तुम्हाला? वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड. आणि डी डायमीटर ऑफ कॅपिलॅरिटी. कॅपिलरी.
झाले का रे? चला. कोणत्या वाद्याला? हा आहे रो, हा आहे गॅमा, हा व्ही आहे समजा, सोडून द्या व्ही आहे समजा. हा जी और एस हे तर कळलं. हा आहे न्यू, सॉरी म्यू, म्यू एम यू म्यू. हा आहे न्यू, के आणि एच. चला घ्या. First problem. Density of liquid is 850 kg per meter cube. Density of liquid is 850 kg per meter cube. Is 850 kg per meter cube. Determine relative density. Determine relative density and weight density of liquid. Relative density and weight density of liquid. चला बघा, लक्ष द्या. गिवन डेटा, तर गिवन डेटा मध्ये काय येणार आहे? तर सगळ्यात पहिले जे जे दिलंय ते सगळं गिवन डेटा मध्ये येणार आहे, आणि जे काढायचे ते एक आपल्याला लिहून घ्यावं लागतं.
सो गिव्हन डेटा म्हणजे खूप महत्वाचं आहे. जर समजलं तुम्हाला काय दिले आणि काय काढायचे, तिथून पुढे विषय संपतो. ओके. तर गिव्हन डेटा मध्ये काय दिले रे, काय दिले सांगा मला आता. डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे कोणती डेन्सिटी दिली, कोणता सिंबल लिहू इथं मी. कोणता लिहू. आणि तिघांनी एक एक सांगा ना, कुणाच तरी बरोबर येईल. हा सांगा कोणता सिंबल लिहू. कोणता. रो. का बरं रो. डेन्सिटी जरी दिली तरी तिथं युनिट बघा, कोणतं युनिट. केजी पर मीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब कशाचं युनिट असतं. रोच. रो. रो किती दिला 850 केजी पर मीटर क्यूब. काय काय फाइंड आउट करायला सांगितलंय. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय दिले, म्हणजे काय फाइंड आउट करायचं. सिंबल सांगा. जी फाइंड आउट करायचं. जी और एस स्पेसिफिक ग्रॅव्हिटी और रिलेटिव्ह डेन्सिटी. ओके. जी आणि दुसरं काय फाइंड आउट करायला सांगितलं. वेट डेन्सिटी म्हणजे गॅमा. जी म्हणजे काय असतो. जी म्हणजे आता हा झाला लिक्विडचा, तुमच्या गिवन लिक्विडचा रो एल डिवाइडेड बाय रो डब्ल्यू. सो रो एल किती आहे 850 डिवाइडेड बाय रो एल किती माहिती. रो डब्ल्यू माहिती आहे तुम्हाला 1000 असतो, बरोबर आहे का. तर किती झालं जी इक्वल टू 0.85. ह्याला युनिट आहे का रे. युनिटलेस क्वांटिटी. गॅमा काढायचा. त्यांशी सांगितलं गॅमाचा रिलेशन काय. गॅमा इक्वल टू रो इंटू जी. जी म्हणजे काय. कोणती. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो गॅमा इक्वल टू रो किती आहे तुमचा 850 इंटू 9.81 किती झाला गॅमा. किती. युनिट सांगा. द्या. चला झालं का. घ्या नेक्स्ट प्रॉब्लेम. Specific gravity of an oil. Specific gravity of an oil is 0.8.
find its weight density. Find its weight density. काय दिले रे? म्हणजे आणि काय फाइंड आउट करायचं सांगितलंय? कसं फाइंड आउट करणार रे? सांगा. जी चा एक अजून फॉर्म्युला आहे गॅमा एल डिवायडेड बाय गॅमा. काय आता फाइंड आउट काय करायचं रे? गॅमा एल फाइंड आउट करायचं का गॅमा डब्ल्यू फाइंड आउट करायचं? गॅमा एल म्हणजे एक लिक्विडचा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली, त्याच लिक्विडचं काय फाइंड आउट करायचंय तुम्हाला? वेट डेन्सिटी. सो हा फॉर्म्युला आपण काय करायचं? कन्वर्ट करायचा. कशा कन्वर्ट करायचं? जे पाहिजे ते ह्या बाजूला आणायचं, जे काढायचंय ते, आणि बाकी सगळे एका बाजूला. डिवाइड आहे, इकडे काय म्हणून येणार आहे? मल्टिप्लाय. सो जी 0.8 मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू किती असतो रे? रो डब्ल्यू वेगळा, गॅमा डब्ल्यू त्याला हे 0.78 0.78 पुढे काय आहे का? 7848 युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर. चला आज थांबायची तर थोडे प्रॉब्लेम राहिले, परत डोक्यात जाते.